नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैं हूं मच्छर मुझे मार या प्रकारचं एक रॅकेट म्हणजेच मच्छर मारण्याचं एक रॅकेट आपण ऐकलं असेल, आ बैल मुझे मार. तशाच प्रमाणे मैं हूं मच्छर मुझे मार. तर चला तर मित्रांनो, ह्या प्रोजेक्टसाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे आपल्यासमोर दिसत असेल. हा मॉस्किटो बॅटचं जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आणि त्याबरोबरच आपल्याला लागणारे हे 4 ते 5 LED ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे निळ्या कलरचे LED आहेत. त्याबरोबर आहे 100 किलो ओमचा रजिस्टर आणि सर्वात महत्त्वाचे जे काही सर्किट असेल तर ते म्हणजे ह्या प्रकारचा LED लॅम्प, जो की हा लॅम्प LED ह्याचे जे खराब झालेले आहेत असे वापरू शकतो, पण ज्याचं सर्किट वर्किंगमध्ये आहे. तर हे वर्किंगमध्ये असलेलं सर्किट आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे. त्याचं जे काही व्होल्टेज आहे 100 व्होल्टपेक्षा जास्त असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा प्रोजेक्ट करायला सोपं जाईल. ह्याचा जो काही आउटपुट आहे मी ह्याचा आउटपुट चेक करून घेतलेला आहे. मला ह्याचा आउटपुट जवळपास ह्या ठिकाणी मिळालेला आहे 114 व्होल्ट DC. म्हणजे माझ्या ह्या प्रोजेक्टसाठी हा व्होल्टेज सफिशियंट आहे. आणि त्याबरोबरच लागणारे दुसरे जे 2 कंपोनंट आहेत ते कंपोनंट म्हणजेच हे असे आपल्याला दिसणारे हा जो PF कॅपॅसिटर आणि हे 2 डायोड. कारण हे 2 डायोड आणि हा PF कॅपॅसिटर आपल्याला ह्या मॉस्किटो बॅटचा एक की फीचर आहे, म्हणून हे दोन डायोड आणि हा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. तर मित्रांनो, आता हा प्रोजेक्ट मी आपल्यापुढं डिझाईन करून दाखवतो आणि त्यानंतर एक आपण डेमो पाहू शकतो. चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न लावता हा प्रोजेक्ट मी स्टार्ट करतोय. तर सर्वात अगोदर हा जो भाग आहे हा भाग आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर रिमूव्ह करत असताना ही जी काही हा LEDचा जो प्लेट आहे हा LEDचा प्लेट मी इथे बाजूला काढून घेतो आहे, कारण ह्या ठिकाणी हा डॅमेज झालेला आहे. म्हणजे याच्यातले जे काही LED आहेत हे LED काही वर्क करत नाही, पण हा जो सर्किट आहे हा सर्किट ह्या ठिकाणी ते वर्क करतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या आतमध्ये जे काही सर्किट आहे हे सर्किट ह्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे. कारण हा व्हिडिओ मोठा होईल, आपण आपल्या पद्धतीने हा प्लेट काढून घेऊ शकतो. इथे हा प्लेट रिमूव्ह करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सर्किट दृष्टीस पडेल. हा जो सर्किट आहे हा सर्किट आता मला ह्या पोर्शनपासून बाजूला करून घ्यावा लागणार आहे, कारण ह्या ठिकाणी मला एक एक्सटर्नल LEDसाठी एक सर्किट डिझाईन करावं लागणार आहे. त्यासाठी हा जो पोर्शन आहे हा पोर्शन मी आपल्या सोल्डर गनच्या सहाय्याने ह्या लॅम्पपासून मी बाजूला करून घेतो आहे. इथे सोल्डर गनच्या मदतीने आता हा जो भाग आहे हा सर्किट या ठिकाणी बाजूला काढून घेत आहे. हे या ठिकाणी जे मेटल लावलेलं असते हे मेटल खूपच कडक असते, त्यासाठी सोल्डर गन जास्तच हीट करावं लागतं आणि ह्याला बरीच मेहनत लागते हे काढण्यासाठी बरं का, लवकर निघत नाही प्रॉपरली. हे ड्रायव्हर सर्किट आता ह्या बल्बमधून बाहेर काढून घेतलेलं आहे. आणि आता जे काही मॉडिफिकेशन सर्किट आहे ह्या मॉडिफाय करत असताना हे जे 2 डायोड आहेत हे 2 डायोड मी ह्या ठिकाणी मॉडिफाय करतो. आता मॉडिफाय करत असताना ह्याचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडचा हा जो ब्लॅक पोर्शन दिसतो हा ब्लॅक पोर्शन आपल्याला इथे लावायचा आहे अशा पद्धतीनं. आणि हा जो नेगेटिव्ह पोर्शन आहे हा नेगेटिव्ह पोर्शनला या डायोडची व्हाईट पट्टी जी दिसते ही व्हाईट पट्टी ह्या नेगेटिव्ह टर्मिनलला सोल्डर करून घ्यायचं आहे. आता सोल्डर करून घेऊन त्याच्या पुढची जी काही सर्किट आहे मी आपल्याला इथे दाखवतो. इथे आता सांगितल्याप्रमाणे सोल्डर करून घेतलेला आहे. हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला हा जो डायोड दिसतोय डायोडचा ब्लॅक पोर्शन पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आहे
आणि हा जो नेगेटिव्ह पोर्शन आहे डायोडचा व्हाईट पोर्शन ह्या नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड केलेला आहे. आता ह्याच्या पुढचं जे काही सर्किट आहे, ह्याच्या पुढे जो काही कंपोनंट लागणार आहे तो कंपोनंट म्हणजे हा कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर इथे मला कनेक्ट करावा लागणार आहे. तर मी आता हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर इथे मी सोल्डर करून घेतो आहे. अशा प्रकारे हा डायोड आणि हे कॅपॅसिटर ह्या ठिकाणी कनेक्ट करून घेतलेला आहे. सोल्डरपेक्षा हा कनेक्ट केलेला मला बरा वाटला म्हणून या अशा प्रकारे हा कॅपॅसिटर आणि डायोडची अरेंजमेंट ह्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता ह्यापुढं जे काही सर्किट आहे ह्यापुढं आपल्याला जे कनेक्शन करायचे आहेत ते कनेक्शन म्हणजे हा जो रेड केबल जी आहे, रेड केबल इथून जे येणारा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला हा रेड केबल कनेक्ट करायचा आहे आणि इथे जो येणारा निगेटिव्ह टर्मिनल आहे ह्या निगेटिव्ह टर्मिनलला हे 2 ब्लॅक केबल ह्या ठिकाणी कनेक्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारचं हे एक सर्किट कंप्लीट होतं आपलं. आणि त्यानंतर जे LED आहेत जे की मच्छर ह्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी ब्ल्यू कलरची LED आपण ह्या इथे माउंट करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी हे सर्व कनेक्ट करून घेतो आहे. अशा रीतीने ह्या बॅटला जे जाणारे रेड केबल आणि ब्ल्यू केबल आहे ही ह्या दोन्ही केबल ह्या कॅपॅसिटरपासून कनेक्ट करून घेतलेली आहे. आणि जी ब्ल्यू कलरच्या ज्या LED आपल्याला ह्या बॅटमध्ये लावायच्या आहेत त्याच्यासाठी ही जी अरेंजमेंट करून घेतलेली आहे ती म्हणजे 100K रजिस्टर हा जो दिसतोय तो 100K रजिस्टर इथे लावलेला आहे. आणि ह्या प्रकारची केबल अशी लावून अशा प्रकारचे हे जे LED आहेत ह्या LEDला मी इन्सुलेशनसाठी असे एक टेप लावलेले आहेत. ते हे जे LED आहेत हे अशा पद्धतीने इथे मी आता माउंट करणार आहे जेणेकरून ह्या ब्ल्यू कलरच्या जेवढ्या LED असतात ह्या LED जेव्हा ऑन होतात त्यावेळी मच्छर जो असतो तो मच्छर ह्या बॅटकडे अट्रॅक्ट होतो. म्हणून ह्या अशा ब्ल्यू कलरच्या LED मी ह्या ठिकाणी इन्सुलेशन करून घेतो आहे आणि अशा पद्धतीनं ह्या बॅटच्या आतल्या साईडनं याला मी माउंट करून घेतो जेणेकरून सर्व मच्छर हे ॲटोमॅटिकली ह्या जेव्हा बॅट चालू होईल त्यावेळी मच्छर हे अट्रॅक्ट होतील. तर ह्या अशा पद्धतीने हे जे LEDचे स्ट्रक्चर दिसतं आहे ह्या LEDचे स्ट्रक्चर मी आतमधून मी कनेक्ट करून घेतो आहे. मित्रांनो हे LED आता अशा पद्धतीनं सर्व हे 4च्या 4 LED सिरीजमध्ये अशा पद्धतीनं कनेक्ट केलेले आहेत. आता मी हे सर्वच्या सर्व इथे ह्या ठिकाणी ह्या बॅटमध्ये माउंट करून घेतो आहे. हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी जवळपास हे असे LED मी ह्या बॅटमध्ये माउंट केलेले आहेत. आता हे जे सर्किट आपल्याला ओपन दिसतंय ह्या सर्किटला मी कवर करतो जेणेकरून आयसोलेशनमध्ये हा सर्किट राहील आणि त्यानंतर सप्लाय देऊन आपल्यापुढं चेक करून दाखवतो. हे आता ह्या ठिकाणी सर्व सर्किट कंप्लीट केलेलं आहे आणि सप्लाय दिलेला आहे. सप्लाय दिल्यानंतर हे जे सर्वच्या सर्व LED आता इथं ब्लिंक होत आहेत. हा निळ्या कलरचा LED असल्यामुळे ह्या ठिकाणी मच्छर अट्रॅक्ट होतो. आता स्पार्क कसा डेव्हलप होतो आपण आता चेक करून दाखवतो. स्पार्क खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे. आपण पाहू शकता ह्या अशा पद्धतीचं हे सर्किट आहे. आता ह्या ठिकाणी उजेड असल्यामुळे आपल्याला हे सर्वच्या सर्व LED क्लिअर दिसत नाहीत. जेव्हा अंधार होईल त्यावेळी अशा प्रकारच्या LED पाहून सर्व मच्छर अट्रॅक्ट होतात आणि आ बैल मुझे मार म्हणजेच मैं हूँ मच्छर मैं मरने आया हूँ असा प्रकार ह्या ठिकाणी घडतो आणि ह्या अशा पद्धतीनं मच्छर त्या ठिकाणी मरतो. तर ह्या ठिकाणी मी आता हा जो सर्किटचा जो भाग आहे ह्या सर्किटच्या भागाला मी आयसोलेशन पूर्णपणे तयार करून आता ही सर्वच्या सर्व बॅट माझी तयार झालेली आहे आणि ह्या ठिकाणी सर्व LED पण लावलेले आहेत. आणि हे जे बॅट आहे ही बॅट मी वॉलवर माउंट केलेली आहे जेणेकरून ही बॅट आपल्या मुलांपासून लांब अंतरावर असायला पाहिजे. कारण ह्यामध्ये जो डेव्हलप होणारा व्होल्टेज आहे आणि करंट पण आहे मॅक्झिमम असल्यामुळे मोठा शॉक लागू शकतो. त्यामुळे फक्त
एवढे केअर घ्यायची आहे, एवढी काळजी घ्यायची आहे, हे उंचावर असलं पाहिजे. आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो आणि इथे मी शॉर्ट केल्यानंतर जेव्हा एखादा मच्छर येतो त्यावेळेस पाहू शकता अशा प्रकारचा हे ते इथे स्पार्क होतो. स्पार्क हा मोठा आहे. आता आपण ऑब्झर्व केला असेल. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून कळू शकता. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचे हे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.